स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज नारायणगाव परिसरामध्ये आहे आणि नारायणगाव परिसरामध्ये काही शेतकऱ्यांनी नुकतीच नवीन केळीच्या लागवडी केलेली आहेत. तुम्हाला हा केळीचा प्लॉट दिसत असेल तर हे बघा, काही कारणास्तव हा प्लॉट थांबलेला आहे. याची वाढ होताना दिसून येत नाही, प्लॉट थांबलाय. तर याच्यासाठी आहे ना, मी तुम्हाला महत्त्वाच्या 3 ड्रिंचिंग सुचवणार आहे. ह्या 3 ड्रिंचिंग जर तुम्ही केळीच्या प्लॉटमध्ये दिल्या किंवा तुमच्या केळीच्या प्लॉटमध्ये ह्या ड्रेंचिंगचा अवलंब केला तर अतिशय चांगल्या प्रकारे ह्या केळीच्या झाडाची रोपाची वाढ होऊ शकते. नवीनच आता केळीच्या बागांची लागवड झालेली या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला. आणि ह्या बागेमध्ये आलो होतो आणि ह्या बागेमध्ये एक नवीन प्रॉब्लेम मला या ठिकाणी दिसला. त्याच्यावर म्हटलं एक शेतकऱ्यांसाठी माहिती द्यावी, यासाठी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, या ठिकाणी हे रोप पिवळं पडून मरायला लागले. आता हे आपण उपटून बघूया नेमकं काय झालेलं आहे. तर हे रोप उपटल्यानंतर आपण जर बघितलं तर याच्या मुळांची चुंबळ तयार झालेली आहे. गोल असे मुळ खाली जमिनीत वाढण्यावरती वरती उलटी फिरलेली आहे आणि त्याच्यामुळे हे रोप सुकलेलं आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुमचे बेड तयार झाल्याशिवाय केळीचं रोप मागवायचं नाही. पहिल्यांदा बेड आणि पूर्व तयारी करून घ्यायची. बेड असतील, इनलाईन असेल, लॅटरल असेल किंवा तुमचा बेसल डोस असेल, हे संपूर्ण टाकून घ्यायचंय आणि त्याच्यानंतरच रोप मागवायचंय. रोप आणल्यानंतरनं तुम्ही ते 2 किंवा 4 दिवस 15 दिवस असं पडू द्यायचं नाही. आणल्यानंतर तात्काळ दुसऱ्या दिवशी रोप तुम्हाला शेतामध्ये लागण करायची आणि लागण केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचंय, एकरी किंवा हजारी 250 ग्रॅम फ्लोरा आणि 100 ग्रॅम मायक्रोरायझा याचं ड्रेंचिंग तुम्हाला करायचंय. ड्रेंचिंग केल्यामुळं काय होतं, केळीचं रोप जे आहे ते सेट होऊन जातं आणि सेट झाल्यामुळं हा जो प्रॉब्लेम आहे की चुंबळ होणं हा प्रॉब्लेम येत नाही आणि रोप सेट होतं आणि कुठेही मर येत नाही आणि तुमचं हे जे गॅप पडतो तो गॅप होणार नाही. दुसरी जी ड्रेंचिंग आहे ते मित्रांनो, याच्यामध्ये ब्ल्यू कॉपर आणि बॅक्टेरियासानची करायची. ब्ल्यू कॉपर 500 ग्रॅम आणि बॅक्टेरियासान 500 ग्रॅम हे एकत्रित करायचंय आणि याची सुद्धा 200 मिली एका झाडाला पाणी येईल एवढं पाणी खोडाजवळ ओतायचं. याच्यामुळं काय होईल, रोप मरणार नाही आणि रोप चांगलं सेट होऊन बुरशी जर असतील काही जमिनीमध्ये त्या बुरशींचा पण प्रादुर्भाव थांबवला जातो. त्याच्यानंतर ना मित्रांनो, तिसरी जी ड्रेंचिंग आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 19-19-19 हे 1 किलो घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्बिफर्ट नावाचं चांगल्या कंपनीचं चांगल्या दर्जाचं जे मायक्रोन्युट्रिएंट आहे हे 1 किलो घ्यायचं आहे आणि हे एकत्रित मिक्स करून काय करायचं आहे, पुन्हा 200 ml प्रति झाड या प्रमाणामध्ये ड्रेंचिंग करायचे आहेत. ह्या तिन्ही जर ड्रेंचिंग आपण केळीच्या प्लॉटमध्ये सुरुवातीच्या कंडिशनमध्ये जर केल्या तर अतिशय उत्तम रीतीचा प्लॉट हा तयार होऊ शकतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.